ओके। ठीक है। सो व्हाट इज द स्ट्रेंथ ऑफ अ फोर्स? इट्स यूजुअली एक्सप्रेस्ड इन इट्स मैग्नीट्यूड। उसको उसके मैग्नीट्यूड में रिप्रेजेंट किया जाता है। स्ट्रेंथ ऑफ द फोर्स इज रिप्रेजेंटेड इन इट्स मैग्नीट्यूड। व्हाट इज हैपनिंग? जस्ट अ सेकंड ना एवरीबॉडी, जस्ट अ सेकंड। तो सी, the strength of the force is represented in its magnitude, right? Okay, so cut them. It is not writing. Let me start once more. Just a second. Okay, right. Now it's working. So we're discussing about the strength of the force. That you see, the strength of the force is usually expressed in its magnitude, right? जितना ज्यादा मैग्नीट्यूड होगा उतना ही ज्यादा उसका स्ट्रेंथ होगा। नाउ हमें ये भी स्पेसिफाई करना होगा कि कौन से डायरेक्शन में हम फोर्स को अप्लाई कर रहे हैं। मैग्नीट्यूड एज वेल एज फोर डायरेक्शन, both are important. And yesterday we have discussed this, that if one of the force out of these two forces is large, then that particular force decides the result or effect, आहे का नाही? जे दोन फोर्स अप्लाय झालेले आहेत त्यापैकी एक फोर्स ज्याचं जास्त मॅग्निट्यूड आहे तो डिसाइड करेल की या बॉक्सवरती काय परिणाम होईल। ठीक आहे, म्हणजे मॅग्निट्यूड मॅटर्स, आहे की नाही? मॅग्निट्यूड ज्याचं जास्त असेल तो डिसाइड करेल की त्या बॉक्सवरती काय परिणाम होणार आहे, तो कुठे सरकला जाईल, कुठल्या दिशेने। किंवा आता जसं वरती इथे both the boys are pushing, right? But here, you see, one boy came in the opposite direction and he is pushing in the opposite direction. Now he changed the direction. So what will happen? The box will not move if the forces are equal. जर ते फोर्सेस इक्वल असतील तर तो बॉक्स मूव्ह करणार नाही, आहे की नाही? म्हणजे आपण फोर्सची डायरेक्शन किंवा मॅग्नेट्यूड दोन्हीमध्ये जर चेंज केला देन त्याचा इफेक्ट वरती परिणाम होतो, राइट? ठीक है। सो वी नीड टू कीप इन माइंड, इन केस ऑफ फोर्स both magnitude and direction are important, right? And this point we have discussed yesterday, right? Okay, let's go ahead. A force can change the state of motion. We were discussing the state of motion yesterday. Who can define the state of motion? कल हमने इसको डिस्कस किया था कि स्टेट ऑफ मोशन क्या है,
कौन बताएगा? याद है किसको? The state of motion is described by its speed and the direction of motion. हाँ, पोजिशन एंड डायरेक्शन रुद्रा, नॉट स्पीड. पोजिशन, पोजिशन Yes, एंड position, direction. direction. Now this makes the state of motion. This makes the state of motion of an object. Very good, right? And we have discussed about the example of a bus, okay, traveling bus. If that bus is at present at this particular place, and that bus is moving with this particular speed, right? So that defines the state of the motion of the bus. Correct? Okay. You see, असा मुव्हिंग बॉल आहे. आपण काय केलं त्या बॉलला फोर्स काय करू शकतो? व्हॉट द फोर्स कॅन डू? हा जो मुव्हिंग बॉल आहे, या मुव्हिंग बॉलला आपण आपल्या हाताने वी कॅन स्टॉप द बॉल, स्टॉप द मुवमेंट ऑफ द बॉल. वी कॅन डिफ्लेक्ट द बॉल. काय काय करू शकतो आपण? ते बॉलला आपण काय करू शकतो? स्टॉप करू शकतो We आणि त्याला डिफ्लेक्ट करू शकतो. या दोन गोष्टी करू शकतो आपण, आहे का नाही? त्याचं स्पीड कमी करू शकतो बॉलचं, थोडस त्याला अडथळा निर्माण करून, आहे का नाही? सो स्टॉप, वी कॅन टोटली स्टॉप द मुवमेंट ऑफ द बॉल, वी कॅन डिफ्लेक्ट द बॉल अँड वी कॅन डिक्रीज द स्पीड ऑफ द बॉल. तर एवढ्या गोष्टी आपण फोर्सचा वापर करून करू शकतो. बरोबर आहे? ओके. फोर्स कॅन डू ऑल दिस डिफरंट थिंग्स, राईट? नाउ यू सी, हा आणखी एक गोष्ट राहिली. व्हॉट फोर्स कॅन डू? इकडे बघा. एखादी गोष्ट आहे, जसं की हा बॉल आहे समजा, जर तो थांबलेला असेल, वी कॅन मूव द बॉल. मूव द स्टेशनरी बॉल. स्टेशनरी बॉल. अगेन वी कॅन accelerate. What we can do with the force? Accelerate the moving ball. बरोबर आहे? जो ऑलरेडी बॉल मूव्ह करत आहे, त्याला आणखीन त्याला पुश करून आपण त्याला ऍक्सलरेट करू शकतो. अँड वी कॅन स्टॉप द मुव्हिंग बॉल. राईट? वी कॅन डिफ्लेक्ट द मुव्हिंग बॉल. आताच आपण बघितलंय, डिफ्लेक्ट द मुव्हिंग बॉल. अँड वी कॅन डिक्रीज द स्पीड ऑफ द मुव्हिंग बॉल. जसं ऍक्सलरेट करू शकतो तसं त्याची स्पीड पण कमी करू शकतो आपण. डिक्रीज द स्पीड. हँड रायटिंग समजते का रे? लिहिलं समजते का तुम्हाला? दिसते का? कळतंय? समजते सर. नाहीतर ते मला समजते सर. ओके ओके गुड. ठीक आहे. चला, याच्यामुळे थोडासा रायटिंग मध्ये प्रॉब्लेम येईल. ओके, हळूहळू व्यवस्थित होईल ते पण. चला, तर एवढ्या गोष्टी आपण फोर्सचा वापर करून करू शकतो. ठीक आहे? ओके. नेक्स्ट. आता तुम्हाला हे आठवत असेल बघा, इकडं पेनल्टी मध्ये काय केलं जातं? पेनल्टी मध्ये तो जो फुटबॉल प्लेयर आहे, अप्लाइज अ फोर्स ऑन द बॉल, है का नाही? तो बिफोर बिंग हिट बॉल ऍट द रेस्ट, त्याची स्पीड कशी आहे? 0 आहे. बॉल रेस्टला आहे, राईट? मग त्याने काय केलं? अप्लाइड फोर्स. त्याने फोर्स अप्लाय केला. मेक्स द बॉल मूव्ह टुवर्ड्स द गोल. आणि बॉल कुठे चाललाय? तर गोल पोस्ट कडे चाललाय. ठीक आहे. सपोज द गोलकीपर डाइव्स और जम्प्स अप टू सेव्ह द गोल. ही जी ऍक्शन आहे गोलकीपरची, तो काय करतो? त्या बॉलला अप्लाय, त्या बॉल एक फोर्स अप्लाय करतो आणि मुव्हिंग बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला डिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? एकतर थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा डिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. राईट?
दोन्ही गोष्टी होऊ शकतात. इफ द गोल कीपर सक्सीड्स इन स्टॉपिंग द बॉल, इट्स स्पीड डिक्रीजेस टू झिरो. जर त्याने बॉलला स्टॉप केलं गोलकीपरने, तर त्याची स्पीड काय होणार आहे? झिरो होणार आहे. बरोबर आहे. इकडे बघा, दिस ऑब्झर्वेशन सजेस्ट दॅट अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट मे चेंज इट्स स्पीड. म्हणजे या ऑब्झर्वेशन वरून आपल्याला काय कळतं? जर आपण फोर्स एखाद्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय केला, तर तो त्याची स्पीड चेंज करू शकतो. आता आपण बघितलंय. आणि अप्लाय हा फोर्स त्या ऑब्जेक्टची डिरेक्शन चेंज करू शकतो, म्हणजेच त्याला डिफ्लेक्ट करू शकतो. डिफ्लेक्ट करण्यास म्हणजे डिरेक्शन चेंज करणे. ठीक आहे. डिरेक्शन चेंज करू शकतो. देन स्पीड त्याची इन्क्रीज करू शकतो, आहे का नाही? राईट. अँड फोर्स जर आपण अपोजिट डिरेक्शन मध्ये अप्लाय केला ऑब्जेक्टच्या मोशनच्या, ऑब्जेक्ट इकडे चाललाय, आपण इकडनं फोर्स अप्लाय केला, तर तो काय करेल? त्याची त्याची स्पीड कमी करणार आहे का नाही? राईट. इट रिझल्ट्स इन द डिक्रीज इन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. या सर्व गोष्टी आपण आताच लिहिल्या तिथे पॉइंट वाईज, आहे का नाही? सो हे पॉइंट्स तुम्ही लिहून घेतले पाहिजे. लिहिले का हे पॉइंट्स? नेहमी लेक्चर, हो सर, लिहिले. गुड. लेक्चर चालू असताना नेहमी सोबत नोटबुक अँड पेन पाहिजे. ठीक आहे. इकडे बघा, असं तुम्ही हे कधी खेळले का टायर? एव्हर एव्हर प्लेड सच अ टायर? राईट. इकडे बघा, चिल्ड्रन कम्पेटिंग विथ वन अनदर इन मुव्हिंग अ रबर टायर. ठीक आहे. आणि ते त्याला काय करतात? कंटिन्युअसली आपण टायरला काय करतो? पुश करतो या केसमध्ये. आणि टायर काय होतं? मग त्याची स्पीड आहे ती वाढत जाते, त्याचं ऍक्सिलरेशन वाढतं. राईट. ओके. हे ऍक्सलेशन काय वाढू लागले? की जे ऑब्जेक्ट ऑलरेडी मोशन मध्ये आहे, द ऑब्जेक्ट इन मोशन, ऑब्जेक्ट 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 इन मोशन, ऑब्जेक्ट इन मोशन. आता हे टायर थांबलेलं होतं अगोदर, आपण त्याला पुश केलं. नाव इट इज इन मोशन अँड वी आर अप्लाइंग द फोर्स रिपीटेडली. वी आर अप्लाइंग द फोर्स ऑन द मुव्हिंग ऑब्जेक्ट रिपीटेडली. त्या केसमध्ये काय होणार आहे? स्पीड ऑफ द टायर इन्क्रीजेस. स्पीड ऑफ टायर increases with repeated application of force on a moving object. Moving ऑब्जेक्ट. आता हे जे पॉइंट्स आहेत ना, खूप महत्वाचे आहेत. या अशा पॉइंट्स वरतीच क्वेश्चन जे आहेत ते बनतात. राईट. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या. इकडे बघा, टू मूव्ह अ टायर फास्टर इट हॅज टू बी पुश्ड रिपीटेडली, आहे की नाही? राईट. ओके. नाउ नेक्स्ट सी, लिहिलंय हे? सर, चला, 1 मिनिट. किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत. पटकन हा स्क्रीनशॉट सर. काढून घ्यायचं. हा. आपण 7:25 ला आपण आपलं लेक्चर थांबूया. हा. ओके. नाव पहिलीला, शी इज क्युरियस. क्युरियस म्हणजे काय असतं स्वानंदी? व्हॉट्स क्युरियस? क्युरियस म्हणजे काय असतं रे? हुशार. क्युरियस म्हणजे उत्सुक असणे. जिज्ञासू. हा, जिज्ञासू. करेक्ट. जिज्ञासू किंवा उत्सुक असणे जाणून घेण्यासाठी. राईट. पहिलीला नेहमी प्रश्न पडतात. नावच पहिली आहे तिचं, आहे ना? पहिली म्हणजे कोड किंवा क्वेश्चन. राईट. सो
She is always curious to know what and how the things happen, right? And all the science students should have such a टेम्परामेंट किंवा सच ॲटिट्यूड. ओके. आपण अशा टेम्परामेंटमध्ये असलं पाहिजे की गोष्टी ह्या कशा होतात, राईट? जसं की आपले काल परवा सायन्स डे झाला ना. सी व्ही रमन यांना प्रश्न पडला होता की समुद्राचं पाणी निळं का दिसतंय, आणि त्यामुळे त्यांनी मग विचार करून एक्सपेरिमेंट करून त्यांनी रमन इफेक्टचा शोधच लावला, राईट? लाईट स्कॅटरिंग इफेक्टचा, विच इज कॉल्ड एज रमन इफेक्ट, आहे की नाही? Yes, sir. Yes, sir. न्यूटनला प्रश्न पडला की वरून फळ खाली का पडलं. त्या ह्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि त्यांनी आन्सर शोधायचा प्रयत्न केला त्याचा, राईट? त्यामुळे त्यांना शोध लागले ते. ओके. सर ऍटलिस्ट आपण पण प्रयत्न केला आन्सर की हुडकायच्या याच्यात त्यांनी एक्सपेरिमेंटच करून टाकली. करेक्ट, राईट. सो ऍटलिस्ट वी शुड हॅव दॅट क्युरिओसिटी. सायन्स आपण फक्त मार्क्स घेण्यासाठी न शिकता की कुठल्याही गोष्टी कसं होतात, वाय द थिंग्स आर हॅपनिंग द वे दे आर हॅपनिंग. ओके. हा जो एक क्युरियसनेस आहे तो जर आपल्यामध्ये आला, देन विल डू मच बेटर इन सायन्स. ओके, राईट. देन थोडंसं आपल्यामध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड आलं असं आपल्याला म्हणता येतील. सायन्स अशी गोष्ट आहे की सायन्स आपल्याला काय शिकवतं. सायन्सचं नेचर असं आहे. So science starts with question, right? Science doesn't start with the belief. सायन्स बिलीफनं सुरुवात होत नाही की आहेत त्या गोष्टी जशाच तशा ऍक्सेप्ट जर केल्या तर सायन्स निर्माणच नसतं झालं. सायन्स कुठून सुरुवात होतं? क्वेश्चन केल्याने निर्माण होतं. ठीक आहे. अँड क्वेश्चन इज नॉट अ बॅड थिंग. ओके. यू लर्न टू अप्लाय युअर लॉजिक. आपण लॉजिक अप्लाय करायला शिकतो आपलं. ठीक आहे. अँड दॅट्स हाऊ सायन्स डेव्हलप. जो आपले लॉजिक अप्लाय करू शकतो तिथे सायन्स निर्माण होतं. ठीक आहे. ओके. लेट्स कंटिन्यू. इकडे बघा. पहली इज क्युरियस टू नो वेदर द ऍप्लिकेशन ऑफ अ फोर्स कॅन ओनली चेंज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. पहिला प्रश्न पडला आहे की फोर्स जो आहे तो ऑब्जेक्टचं फक्त स्पीडच चेंज करू शकतो का, असं आहे का? काय वाटतं तुम्हाला? फोर्स काय काय चेंज करू शकतो ऑब्जेक्टचं, सांगू शकता? मास. मास चेंज करेल का? शेप, डायरेक्शन, स्टेट. शेप चेंज करू शकतो, डायरेक्शन चेंज करू शकतो. हा, राईट. स्टेट चेंज करू शकतो, स्पीड चेंज करू शकतो, आहे का नाही? एवढ्या सगळ्या पोझिशन. गोष्टी. हा, पोझिशन, राईट. दॅट इज स्टेट. ओके. स्टेशनरी स्टेट अँड मुव्हिंग स्टेट, आहे का नाही? हा, पोझिशन पण चेंज करू शकतो. म्हणजे स्टेट जर चेंज झाली तर ऑटोमॅटिकली पोझिशन पण काय होते? चेंज होते. व्हेरी गुड. पोझिशन ऑल्सो, युअर करेक्ट, राईट. सो ऑल दीज थिंग्स आर चेंज्ड. इकडे बघा, त्यांनी दिलंय. बॉल घेतलाय त्यांनी, लेवल सरफेस वरती आहे. ठीक आहे. बॉलला त्यांनी मूव्ह केलं, त्याला पुश केलं आणि त्याला मूव्ह केलं. ठीक आहे. आणि त्या बॉलच्या आडवं त्यांनी काय ठेवलंय? एक रुलर ठेवलेला आहे. इकडे बघा, इथे इथे बघा. त्या बॉलला त्यांनी काय केलंय? पहिल्यांदा इकडे पुश केलं त्या डिरेक्शन मध्ये, आणि पुश करून तो बॉल मूव्ह व्हायला लागला. आडवं त्यांनी रुलर ठेवलंय, स्केल ठेवली. इथं बॉल असा येईल आणि तिथून काय झाला? तो रिटर्न आला, आहे का नाही? सो द बॉल चेंज इज डिरेक्शन अँड इट इज मुव्हिंग इन दिस पर्टिक्युलर डिरेक्शन नाव विथ एन अँगल. सर, येस, स्वानंदी. दिसत नाहीये, थोडं वरती घ्या ना. दिसतंय आता? हो, थोडं खाली. थोडं खाली घेऊ.
हा हा Okay. दिसतंय. So the ball is moving in this direction. As soon as you put the scale in its path, the ball has changed its direction. Now you push to the ball, that means you change the state of the ball. It is moving in a particular direction. Again, you applied some force using the ruler, right? And it changed its direction. म्हणजे आपण फोर्स अप्लाय करून डिरेक्शन सुद्धा काय केली, चेंज केली. ठीक आहे, इकडे बघा. Direction of motion of the ball after it strikes the ruler placed in its path. म्हणजे दोन गोष्टी आपण केल्या. स्टेशनरी बॉल होता, त्याची स्टेट बदलली, तिला मूव्ह केलं. मूव्ह केल्याबरोबर वाट्यामध्ये त्याच्या एक स्केल ठेवली, रुलर ठेवला, आणि वी चेंज इट्स डिरेक्शन. दोन गोष्टी केल्या. एक तर त्याची स्टेट चेंज केली आणि दुसरी त्याची डायरेक्शन चेंज केली. सो दॅट्स द आन्सर टू द क्वेश्चन ऑफ पहिली. ठीक आहे, हे पहिलीच्या क्वेश्चनचं काय आहे, आन्सर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायच्या या गोष्टी. आणि आपण जे डिस्कशन करतोय, जे वर्ड्स वापरतोय ना, ते वर्ड्स लक्षात ठेवायचे. आपण चुकून जर वेगळा वर्ड वापरला तर ते आन्सर चेंज होऊन जातं. ठीक आहे, इकडे बघा, काही एक्झाम्पल बघायचे आपल्याला. आता एक्झाम्पल त्यांनी कुठले घेतले, या केसमध्ये व्हॉलीबॉल. ओके, यू नो हाऊ हाऊ व्हॉलीबॉल इज प्लेड, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चला By इकडे hands. बघूया. राईट, हँड्सचा वापर करून प्ले केलं जातं. राईट, आता काय करतात प्लेयर, काय करतात, त्याला बॉलला पुश करतात, मुव्हिंग बॉलला, आहे का नाही, टू देअर टीममेट्स, मेक अ विनिंग मूव्ह, आहे का नाही. बॉलला पुश केलं जातं, हवेतल्या हवेत उडवलं जातं. राईट, समटाइम्स द बॉल इज रिटर्न टू अदर साइड ऑफ द कोर्ट. मग दुसऱ्या कोर्टमध्ये बॉल जातो, ते कोर्ट आहे, इकडनं बॉल इकडे गेला. राईट, कोर्ट चेंज केलं. आपण काय करतो, त्याला पुश करतो अँड स्मॅश करतो. पुश अँड स्मॅश, आहे का नाही, दोन्ही पुशचाच तो प्रकार आहे. स्मॅश मध्ये अगदी म्हणजे वरून असं मारलं जातं, आणि पुश, तर नीटच्या वरून. पुश. हा, राईट, करेक्ट. ओके, सो यू आर पुशिंग द बॉल बेसिकली इन व्हॉलीबॉल. बरोबर आहे ना. व्हॉलीबॉलमध्ये आपण बॉलला काय करतो, पुश करतो. करेक्ट आहे. नाव क्रिकेटमध्ये बघा, क्रिकेटमध्ये काय केलं जातं. इन क्रिकेट, बॅट्समन प्लेज हिज ऑर हर शॉट बाय अप्लाइंग अ फोर्स. बॉलवरती फोर्स अप्लाय करतात, आहे का नाही. त्याला फोर्सने काय करतात, हिट करतात बॉलला विथ द बॅट. यानी चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉल इन दिस केसेस. या केसमध्ये आपण बॉलला ज्या डायरेक्शन मध्ये हिट केलंय किंवा पुश केलंय, तो बॉल त्याच डायरेक्शन मध्ये जातो पहिल्यांदा. बरोबर आहे, तिथं काही डायरेक्शन मध्ये चेंज होत नाही. बरोबर आहे. इन ऑल दीज एक्झाम्पल्स द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ द मुव्हिंग बॉल चेंज ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. अच्छा, हा, ओके. त्यांचं काय म्हणणं आहे, बॉल समजा आपल्याकडे आला, तुमच्याकडे बॉल येत आहे, तेव्हा त्याची डायरेक्शन वेगळी आहे. इट इज कमिंग टुवर्ड्स यू. नाउ यू पुश द बॉल, राईट, और हिट द बॉल इन केस ऑफ क्रिकेट. त्या केसमध्ये काय होऊ लागलंय, बॉलची येतानाची डिरेक्शन अँड द डिरेक्शन वेन यू पुश और हिट द बॉल, द डिरेक्शन चेंज्ड. राईट, आणि त्याची स्पीड पण काय होणार, चेंज होणार. द स्पीड अँड द डिरेक्शन, बोथ द थिंग्स आर चेंजिंग when you push or hit the ball. बरोबर आहे. राईट, सो कॅन यू गिव्ह अ फ्यू मोर एक्झाम्पल्स ऑफ दिस काइंड. एखादा स्पोर्ट्स सांगा की ज्याच्यामध्ये असं केलं जातं, की ज्याच्यामध्ये बॉलचं स्पीड अँड डिरेक्शन चेंज होऊ शकतं, किंवा दुसरा कुठलाही स्पोर्ट तुम्ही सांगू शकता. तर ते इटी दांडू. विटी दांडू आहे ना. ठीक आहे, विटी दांडू मध्ये स्टेशनरी विटी आहे, आपण त्याला काय करतो, मूव्ह करतो, आहे की नाही, किंवा कोणीतरी फेकली त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण मारू शकतो. राईट, दॅट इज अ गुड एक्झाम्पल. परत आणखीन कुठले फटाफट सांगा. खूप सारे स्पोर्ट्स आहेत, खूप सारे स्पोर्ट्स आहेत. फुटबॉल आहे, फुटबॉल आहे की नाही, आहे ना. यस. राईट, करेक्ट. ओके, सर बेसबॉल. बेसबॉल. बेसबॉल आहे. राईट,
हॉकी, बास्केटबॉल, हॉकी बास्केटबॉल. आहे, हॉकी आहे, बास्केटबॉल आहे, राईट. सो ऑल दी स्पोर्ट्स, राईट, ज्याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय करून बॉलला काय करू शकतो, त्याची डिरेक्शन चेंज करू शकतो आणि त्याचा स्पीड चेंज करू शकतो. ओके, ग्रेट. चलो नेक्स्ट, इकडे बघा. चेंज इन इदर द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट ऑर इट्स डिरेक्शन ऑफ मोशन ऑर बोथ, याला आपण काय म्हणतो, चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. बघितले आपण, म्हणजे फोर्स अप्लाय करून आपण बॉलची स्टेट चेंज करतोय, त्याची डिरेक्शन चेंज करतोय. दॅट मीन्स व्हॉट वी आर चेंजिंग, वी आर चेंजिंग इट्स स्टेट ऑफ मोशन. समजलं आता स्टेट ऑफ मोशन. thus a force may bring change in the state of motion of an object. तर अशा पद्धतीने फोर्स जो आहे एखाद्या ऑब्जेक्टच्या स्टेट ऑफ मोशन मध्ये चेंज आणू शकतो. ठीक आहे, ओके. नाउ इथे दिले बघा त्यांनी स्टेट ऑफ मोशन काय आहे. स्टेट ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिस्क्राइब्ड बाय स्पीड अँड डिरेक्शन ऑफ मोशन. या दोन गोष्टी स्टेट ऑफ मोशन बनलेल्या आहे. स्टेट ऑफ रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी द स्टेट ऑफ झिरो स्पीड. बॉल थांबलेला आहे किंवा कुठलीही गोष्ट थांबलेली आहे, त्याला आपण थांबलेली जो आहे ना त्याला वर्ड वापरतो स्टेशनरी. स्टेशनरी आपण आपल्या याला पण म्हणतो, जे जनरल स्टोअर आहे त्याला पण स्टेशनरी वह्या म्हणलं जातं. पुस्तकांना. हा, करेक्ट, राईट. स्टेशनरी म्हणजे थांबलेलं. आपण इथे जो वर्ड वापरतो तो. हा, रुल. सर, मला पहिल्यांदा वाटलं की स्टेशनरी म्हणजे गाडीत सर्व काही स्टेशनरी भरून ते पुश करत आहे. प्लस मी याचा मिनिंग सांगायला घेतला की असं कन्फ्युजन होऊ शकतंय. ठीक आहे, स्टेशनरी म्हणजे काय आहे मराठीमध्ये, थांबलेला किंवा रेस्ट पोझिशन मध्ये म्हणतो. रेस्टिंग पोझिशन मध्ये त्याला आपण काय म्हणतो, स्टेशनरी म्हणतो. ठीक आहे. अन ऑब्जेक्ट मे बी ॲट रेस्ट ऑर इन मोशन, बोथ आर इट्स स्टेट ऑफ मोशन. एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करू लागलाय की त्याची स्टेट ऑफ मोशन आहे, किंवा एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो रेस्ट मध्ये आहे, ती पण काय आहे, त्याची स्टेट ऑफ मोशनच आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय, ऑब्जेक्ट थांबलेला आहे आणि मग ती त्याची स्टेट ऑफ मोशन कसं काय असेल, तर ती जी स्टेट ऑफ मोशन आहे ती झिरो स्पीडची आहे. ओके, इट इज इन द झिरो स्पीड, पण स्पीड तर आहे किती आहे, झिरो आहे. सो दॅट इज द स्टेट ऑफ द मोशन ऑफ द रेस्टिंग ऑब्जेक्ट. ठीक आहे, ओके. पुढे जाऊया. Application of force would always result in change in the state of motion of the object. Let us find out. असा प्रश्न आहे की आपण जर फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यामुळे प्रत्येक केसमध्ये नेहमी स्टेट ऑफ मोशन चेंज होते का, असा क्वेश्चन आहे. सर्व केसेसमध्ये जर आपण फोर्स अप्लाय केला, सगळ्याच केसमध्ये स्टेट ऑफ मोशन चेंज होते का, नाही नाही. होत. राईट. तर कुठल्या केसमध्ये नाही होत, जसं की आपण बघा, आपण गेलो आपल्या घराच्या समोर आणि घराच्या भिंतीला आपण ढकलायला लागलो, मग होतं का आपली घराची भिंत, त्याची नाही स्टेट सर. ऑफ मोशन चेंज होते, नाही होत. सो नो. सच अ केसेस जिथं आपल्याला खूप जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल, ओके, त्या केसमध्ये स्टेट ऑफ मोशन लवकर चेंज होत नाही. ठीक आहे, ओके. इकडे बघा. Common express that many time application of force does not result in the change in the state of motion. Example, heavy box आहे खूप सारं, एक टनाचा बॉक्स आहे, त्याला आपण नाही फिरवू शकत, बरोबर आहे. त्या केसमध्ये स्टेट ऑफ मोशन त्या बॉक्सची चेंज होत नाही, राईट. नाही. ओके, so this is the येस सर. case where, right. ओके, इकडे बघा आता. Force can change the shape of an object. Force can change the shape of an object. इथं बघा आता, फनी एक्झाम्पल्स आहेत, मजेदार. इकडे बघा आता, त्यांनी काय केलंय, घरामध्ये मम्मी स्वयंपाक करते की नाही, तो जो डव बनवला जातो पिठाचा गोळा,
तर कणिक. त्याला तिथे बॉक्सिंग चालते त्याच्यावरती, आणि त्याला फोर्स अप्लाय करून काय केलं जातं? जेव्हा फोर्स अप्लाय केला जातो त्या पिठावरती, पिठाच्या गोळ्यावरती, तर तो मोशन मध्ये येतो का? नाही. त्याला टोपल्यात ठेवलं नाही. त्याच्यामध्ये, बॉलमध्ये. शेप काय होतो. चेंज? सर शेप. शेप चेंज होतो. ठीक आहे. सो लंप लंप ऑफ डो ऑन अ प्लेट, त्याला आपण काय केलं? प्रेस केलं हाताने, तर काय होतं? त्याची स्टेट ऑफ मोशन चेंज होते का? नो. काय चेंज होतं? शेप चेंज होतो. इन दिस केस बघा, एक माणूस त्याच्या सायकलवरती बसलाय आणि त्याला इथे काय लावलं त्यांनी? हे स्प्रिंग्ज आहेत, शॉक ऍब्झॉर्बर्स. ठीक आहे. तो बसल्यानंतर त्याची स्टेट ऑफ मोशन चेंज होते का? नो. नो. काय चेंज होऊ लागले त्याचं? या पोझिशन स्प्रिंगचा. अँड शेप. राईट, शेप चेंज होतोय त्याचा. सर स्प्रिंग बघा. पोझिशन. पोझिशन कशी चेंज होईल बेटा? माणसाची म्हणतोय का सायकलची? नाही नाही सर, स्प्रिंगची. स्प्रिंग म्हणजे वरती होती ते खाली गेली. हा, आपण त्याचा शेप चेंज झाला म्हणू शकतो. पोझिशन चेंज होणे होणे म्हणजे स्प्रिंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याला आपण पोझिशन चेंज म्हणतो. इथे काय होऊ लागलंय? फक्त येस. त्याचा शेप चेंज होऊ लागलाय. बरोबर आहे? येस सर. ठीक आहे. सो ओनली येस. शेप इज चेंजिंग अँड नॉट द स्टेट ऑफ मोशन. ती आहे तिथेच आहे, ती काय मूव्ह नाही होते तिथून, फक्त तिचा शेप चेंज होऊ लागलाय. ठीक आहे. ओके, या ठिकाणी बघा, रबर बँड आहे, त्याने एका नेलला त्याला हँग केलंय, अँड ओके, त्या रबर बँडला त्याने एक वेट लावलं किंवा त्याला ओढलं. आता त्याची स्टेट ऑफ मोशन चेंज झाली का? नाही झाली. स्टेट ऑफ मोशन इज नो, स्टेट ऑफ मोशन इज नॉट चेंजिंग. काय चेंज होत आहे? त्याचा शेप चेंज झालाय बघा. पोझिशन अँड शेप. पोझिशन इज ऑल्सो नॉट चेंजिंग बेटा. पोझिशन येस. चेंज होणे म्हणजे काय आहे? की हा रबर बँड एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, दॅट इज अ पोझिशन चेंज. या ठिकाणी त्याचा शेप येस. चेंज होऊ लागला. अगोदर अगदी गोल गोल थोडा छोटासा असेल, नंतर त्याला आपण इलॉंगेट केलं. त्याचा शेप कसा झाला? अगदी बराचसा वाढला तो शेप, लांब असा झाला. ठीक आहे. सो शेप चेंज्ड. राईट. बघ, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, इथं पण आपल्याला कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळा. लक्षात ठेवा. इकडे बघा, प्लास्टिक मेटल प्लास्टिक और मेटल स्केल प्लेस्ड बिटवीन द ब्रिक्स. ब्रिक्स वरती मेटल स्केल ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती काय ठेवलंय? वजन ठेवलंय. इथे काय चेंज होत आहे? मोशन चेंज होते का? मोशन चेंज होत नाही. काय चेंज होतं मग? ओनली शेप चेंज होता. अगोदर तो जो स्ट्रेट होती स्केल, आता कशी झाली? ती बेंट झाली है ना, ती वाकलेली आहे. सो ओनली शेप हॅज चेंज्ड. येते लक्षात? लक्षात येते का सर्वांना? काही डाऊट हो आहे सर. याच्यामध्ये? गुड गुड गुड. चला, ठीक आहे. आपला टाइम जवळपास संपत आलेला आहे. सर राईट. इट इज 7:30. शेप चेंज होतो आणि पुढे मग टाइप्स ऑफ फोर्सेस जे आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो व्हॉट एव्हर वी डिस्कस्ड सो फार इन दिस चॅप्टर, इफ यू हॅव एनी डाऊट, जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते आपण डिस्कस करूया आता. ओके ओके. राईट. येस सर. कम ऑन, कोणाचे काही डाऊट्स वगैरे आहेत तर विचारा. कोण कोण आहे? स्वानंदी आहे, रुद्र, गौरी, पैरेश अँड विराज. कम ऑन. नो डाउट्स? ऑल ओके? येस सर, ऑल ओके. ओके देन. मग तुम्हाला स्कूलला जायचं असेल अँड you'll be getting late. So we'll stop here and we'll discuss what time we can start our lecture tomorrow. Right? उद्या आपण ते
डिसाईड करूया कधी घ्यायचं ते. ठीक आहे. ओके देन. स्वानंदी, रुद्र, गौरी, मयुरेश, विराज. बाय एवरीबडी. हैव अ गुड डे. सी यू टुमारो. बाय बाय सर. सर. We'll dis- Yes, bye बाय beta, सर. bye bye. Bye 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 bye. Bye. Yes.